नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये कोर कमिटीची बैठक सुरू आहे। भाजपची आज दिवसभर चिंतन बैठक होते। प्रभारी भूपेंद्र यादव सह प्रभारी अश्विनी वैष्णव या बैठकीसाठी उपस्थित आहेत। भाजपचे राज्याचे नेते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। तर फडणवीस, बावनकुळे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। भाजपची आज दिवसभर प्रदेश कार्यालयामध्ये ही बैठक सुरू राहणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अत्यंत महत्त्व आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक, चिंतन बैठक आज दिवसभर सुरू राहणार, आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती। बरोबर आहे। या बैठकीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। केंद्रातले जे प्रभारी नेमलेले आहेत हे प्रभारी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। भूपेंद्र यादव आणि त्याचप्रमाणे अश्विनी वैष्णव हे जे निवडणूक प्रभारी आहेत ते आज या बैठकीला आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जे अपयश भाजपला आलेलं आहे आणि या अपयशाची कारणं जी आहेत ते हळूहळू शोधली जात आहेत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी चांगलं यश मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू आहे। आज ही महत्त्वपूर्ण बैठक आहे कारण केंद्रातलं शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। निवडणूक प्रभारी या ठिकाणी आलेले आहेत। ते संपूर्ण आढावा जो आहे तो पक्षाचा संघटनात्मक घेणार आहेत आणि पुढील काळात काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, कोणत्या लूपहोल्स आपण केलेत आणि ते लूपहोल्स कसे भरून काढायचे, कुठेतरी नेरेटिव्ह जे आहे ते विरोधकांनी सेट केले होते त्यावरती कशा पद्धतीने कमी पडलो आणि त्यावरती आता नक्कीच धन्यवाद विनायक। एकूणच माहितीबद्दल तर भाजपची आज दिवसभरामध्ये ही चिंतन बैठक सुरू राहणार आहे।